गाईज, गुड मॉर्निंग. आता आपला जो तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं ब्लॉगमध्ये की आपला शिंकाचा आता एक दुसरा ब्लॉग मी म्हणत होतो. जो ब्लॉग म्हणजे आपल्याकडे पालखी येणार आहे तो. तर आपल्याकडे बाहेर साफसफाई चालू आहे. म्हणजे आता मामाने सकाळी उठल्यापासून बऱ्याच गोष्टी साफसफाई केल्यात. आपण तर काही गाड झोपून होतो, खूप थंडी नव्हती त्यामुळे. आता अंघोळ झाली, आता आपण पालखीला जाणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवतो गंमत. आपला बारका मामाचा पोरगा ते बाहेर आहे ना, गेला आहे. साम तिथं काम चालू आहे. बघा काय काम चालू आहे त्याचं. साफसफाई झाली, इथून आपली पालखी येते. नेहमीप्रमाणे आमचा नंगा पण कामाला लागला आहे. हावडा घेतला ना, दगडी साफ करतोय रुतायला नाही पाहिजे म्हणून. इथं आपली पालखी नाचते. आय होप यावर्षी पण नाचेल, तर तुम्हाला दाखवेन मी. त्या आपल्या काड्या तिकडे लावून ठेवल्यात आहे की नाही, कडकमध्ये भाई लोक. आणि हा आपला जो अंगण आहे. आता इथे तुम्ही बघू शकता किती अवस्था खराब आहे. आता इथून सगळं साफसफाई करणार आहे. हा आमचा झोका कडकमध्ये. इथून सगळं साफसफाई होणार. हे पूर्णपणे इथून साफ होणार. ही आमची उरलेली रेती त्यामध्ये ठेवलेली इथे. बाकी सगळे साफसफाई होतं इकडे. जसं की तुम्ही बघू शकता इकडे आता कशी अवस्था झाली, पूर्ण खराब. बघा पूर्ण असं एकदम खडखडीत झालं. इथे तर बघा किती वेगळं अवस्था आहे. आणि जो आपला हा मधला मजगर म्हणतो ना आपण, ते इथे आपली पालखी बसते, आतमध्ये येते. मग इथे सगळे आपले पाहुणे मंडळी असतात, सगळे नातेवाईक आलेले असतात. त्यांची ओटी बिटी भरणं हे सगळं याच्यामध्ये चालू असतं. आणि इथं बुवा येतात आपले, म्हणजे गुरव ते इथं येणार. तर सगळं इथं साफसफाई चालू असते. तुम्हाला मी आता आतमध्ये पण दाखवतो. बघा इथं आता करून झालेलं आहे, हे सुकलेलं आहे त्यामुळे ते इथं क्लिअर झालेलं आहे. ही बघा शेट माणसं, आत्ताची आंघोळ झाले हिची, बघितलं. सो बाई निघालो तर आम्ही मस्त कडकमध्ये. आता जायचं पालखीला जायला गेलं आपल्याला सगळ्यांना दाखवायला लागेल. हिट रोशन ब्रदर, हा आहे आपला ज्ञानोदा. हे डॉन आहेत आपल्या गावचे. चला तर आपण निघूया आता. पालखीला जायचं आपल्याला. कुठं जायचं? कुठं वरतीच ना. चला पालखीला निघूया आता आपण. एक नवं सांगता, हे आमचे दुसरे बंधू रुपेश दादा. आता जस्ट त्यांच्याकडे पालखी येऊन गेली होती. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, फक्त एक सांगून देतो. जसं की तुम्ही बघितलं आता की पालखी आपल्या एका गावच्या एका व्यक्तीकडे गेली. पण तुम्हाला सांगायला राहून गेलं की त्यांच्याकडे ना आता एक खेळी नसणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी येते की जसं की तुम्ही बघितलं की प्रत्येक कोकणामध्ये म्हणतात की कोकणात वेगवेगळ्या प्रथा असतात. ऑफकोर्स नॉट. आपल्या कोकणात पण अशीच एक वेगळी काहीतरी प्रथा आहे आपल्या गावीसुद्धा, की संकासूर जो आहे ना, हा रायगड साईडच्या पट्ट्यामध्ये असलेल्या ठिकाणी हे संकासूर वगैरे नाचलं जातं. मे बी काय दुसऱ्या ठिकाणी पण आहेत. पण आपल्या खेड साईडला, आपल्या रत्नागिरीमध्ये तळघर गाव म्हणून आहे, तर आपल्याकडे संकासूर नसतात. तर आपल्याकडे जे असतात ना, ते असतात आपले देवाची खेळी. देवाची खेळी म्हणजे आपण जसे गवळण वगैरे असतात ना, तर एका मुलाला साडीचा वेश करून त्याच्यावरती तालावरती नाचलं जातं. एक प्रकारचं म्हणा की ते देवीचं सत्वच किंवा देवीचं असं काहीतरी रूप असतं असं म्हणतात गावचे. त्याच्यातले आपल्याला पण ते काय माहिती नाही आहे. पण मी तुम्हाला दाखवतो. एक 15 मिनटात ते स्टार्टअप रेडी होईल आता, तर तुम्हाला मी दाखवून देतो ते. आम्ही बाहेर चटके लागतात आमच्या गावात. भाई आमच्याकडं प्रथा आहे, जोपर्यंत देवी गावात आहे ना तोपर्यंत पिंचप तिथं जायला लागतं.
एवढं बेकार तापलंय ना इकडे, चटकेला बेकार लागते. घरी पोहोचलो मी आता. बघू आता आपली तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे. हारबीर बनवायला घ्यायचं होतं. बाबा बेकार अवस्था झाले. बघा तयारी कुठपर्यंत आले आता. हे बघा भाई, झाली सुरुवात तयारीला मस्तपैकी. आता एक फुलाची माळाबीळ करणार आहे इकडे. अजून थोडं सारवायचं मे बी बाकी राहिलं. बाकी राहिलं ना सारवायचं अजून? सारवायचं बाकी राहिलं ते अजून आपलं चालू आहे. हे बघा टाइमपास मस्त इकडं काम चाललंय मामाचं. इकडं आपलं दुपारचं जेवण. हे बघा ही व्यक्ती आता परत आपलं ते काम चालूच आहे. बघू बाई इकडं, बाई बघू इकडे. भाकरी आता सगळ्यांना मळते ती. बघू भाकरी बनवते का भाकरीचं अख्खं पीठ बनवून टाकते का पातळ करते ती. ते बघ ते बघ आता ही अशी अवस्था आहे. आता बघू आता कसं काय ते. तयारी करूया आपण पण आता. फटाफट तयारीला लागूया मस्तपैकी. चला आवरून घेऊया फटाफट. हे बघा फायनली आपल्या पालखीसाठी मस्तपैकी एकदम लांब लचक आणि सुबक अशा सुंदर सुंदर मामाने हार बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. फायनली आपल्या घरी साराला घेतलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो. राणीची मजा बघा आमच्या कशी आहे. हे बघा ह्या पोरीला कधी चिखलात खेळायचं माहिती नाही. हिच्या पायाला कुठली घाण लागली तर पहिले 10 वेळा बोंबलते. आणि हिची अवस्था बघा आता कसा खेळ खेळते. राणी बघू तर तो इकडं काम झालं चालू इकडे. आणि माझी मम्मी. तर अशा प्रकारे हे जेवढं तुम्ही बघू शकता हे एवढा पॅसेज, हा पॅसेज अख्खा इथून तुम्ही सारून घेणार आहे. हे सारून झाल्यानंतर ही जी बाजू आहे ना हे आपण काढू शकत नाही. बिकॉज हे सगळं इथे माती वगैरे आहे आणि गिरीट आहे ते हलणार नाही आहे. पण हा सगळा जो पॅसेज आहे हे सगळं इथून आपण सारून घेणार आहे. ते पण सारून घेतील ते आता. हे बघा ह्याला काय बोलून फायदा आहे का? ह्याला घरदार नाही काय नाही. दुनियाची काय फिकीर नाही पडली ह्याला. घरात पालखी येणार आहे आणि हा गेम खेळत बसलाय. खरंच या पोराला बोलून ना खरंच काय फायदा नाही. फायनली वर्क डन म्हणजे इन प्रोसेस. त्या आजी आता साफ करते सारवते झालं. मम्मी पण तिकडनं मग घरातनं सारवत आले. ऑलमोस्ट डन झालेले सगळं. आता फक्त रांगोळी बिंगोळी काढायचे आता हे लोक. मग रेडी. पालखी मे बी आता जवळच आहे. येऊन जाईल थोड्या वेळाने आता. हो बा हो बा. सो गाईज मी आता फायनली माझा गेटअप चेंज केलेला आहे. सी मस्त व्हाईट कुर्ता सदरा घातलेला आहे. आपल्याकडे पालखी आता आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतोच सगळी पूजाविधी काय चालू आहे ती. ठीक आहे. तिकडे जरा खोली मिक्स करायचे. एकंदरीत व्यवसाय कामाधंद्यावरून दरवर्षी उटी करतात. भरलेली उटी मान्य करून घे. त्यांच्या उद्योग धंदा नोकरी व्यवसाय सुरू दे. गाडी घोड्यातून प्रवास करतील. प्रवास सुखाचा होईल. आणखी यांच्या काय अडी अडचणी असल्या दूर कर. त्यांच्या पाठीशी सादर उतरा. त्यांच्या सुखाचा सांभाळ कर. असा अर्थ करतो अब्बास मानते. सो गाईस मी बघितलं आपल्याकडे कुठे काय चालू असते ती. तर आपल्याकडे बाहेर ना पालखी नाचवणार आहे. तर मी तुम्हाला ती दाखवतो आता. ठीक आहे.
सो हे गाईज फायनली माझा ब्लॉग बंद झालेला आहे आणि तुम्ही पोस्ट पण केलेला आहे. सो तुम्ही चेक केला जर असाल कसं आहे ब्लॉग, त्याच्यामुळे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशा प्रकारे मला ब्लॉग बनला. बिकॉज माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर त्याच्यामध्ये मी बऱ्याच काही गोष्टी मिस केल्या असतील, आय नो, बट ऑडियन्स थोडी समजून घेईलच. जर मी ब्लॉग एन्जॉय केला असेल तर मला कमेंट करून सांगाच. आणि आता मी चाललो आहे आता खाली काजू काढायला. सो माझा सेकंड पार्टचा गावाकडचा दुसरा एक ब्लॉग मी याच्यामध्ये ॲड करणारच आहे की मी कुठे कुठे फिरते वगैरे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला माहिती आहे ना. चलो बाय बाय.